पोलीस स्टेशन माणा येथे फिर्यादी अनिल रामदास साबळे वय 55 वर्ष राहणार राजनापूर खिणखिणी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या जबानी रिपोर्टवरून अपराध क्रमांक 245-25 कलम 305 अ 334-1 BNS अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे गोठ्याचा टीन वाकवून टीनातून गोठ्यात प्रवेश करून लहान मोठ्या चित्र्याबित्र्या रंगाच्या 8 बकऱ्या किंमत अंदाजे 56,000 रुपये व एक बोकड काळ्या रंगाचा वय 2 वर्ष किंमत अंदाजे 7,000 रुपये असा एकूण 63,000 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याबाबत जबानी रिपोर्ट दिला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूला तसेच गावापासून बरेच अंतरावर कोठेही CCTV कॅमेरे नव्हते। तसेच अज्ञात आरोपीबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध होत नसल्याने माणा पोलिसांनी तपास कौशल्याचा वापर करून त्यांची गोपनीय यंत्रणा सक्रिय करून अज्ञात आरोपीबाबत अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यातून गोपनीय माहिती काढली असता माणा पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की ग्राम टाकरखेड, शंभू, तालुका भातुकली, जिल्हा अमरावती येथील आरोपी नामे अजीम शाह कलीम शाह उर्फ बबलू वय 35 वर्ष राहणार टाकरखेड याने सदरचा गुन्हा केला आहे। त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक रवाना केले असता तपास पथकाने नमूद आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस करून आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या 9 बकऱ्यांपैकी 7 बकऱ्या किंमत 49,000 रुपये व आरोपीने सदरचा गुन्हा करताना वापरलेले टाटा एस कंपनीचे वाहन क्रमांक MH38E1058 ज्याची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बदेली चंद्रकांत रेड्डी साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मूर्तिजापूर सौ वैशाली मुळे मॅडम व स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मानाचे ठाणेदार गणेश नावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके, पोलीस शिपाई आकाश काळे यांनी केली।